नाही, निलेश राणे कुठे, कहाँ राजा भोज, कहाँ पुढचं मी बोलत नाही, कुठली लायकी कुठलाच. आणि अशा ठिकाणी काही संस्कार वगैरे आहे की नाही यांच्यावर? कोणी आईवडिलांनी संस्कार नीट केले पाहिजे. कोणत्या माणसावर काय बोलावं याचं तारतम्य बाळगलं जात नाही. नुसतं बेछूट कुठेही बोलत राहायचं आणि बोलत राहिल्यानंतर त्याचे काय परिणाम होतील याची चिंता करायची. आणि सरकारच्या संरक्षणामुळे हे सारं होत आहे. एखादा दुसरा कोणी बोलला असता तर सरकारने आतापर्यंत मध्ये टाकलं असतं, पण ते राणेसाहेबांचे चिरंजीव आहे, त्यामुळे या ठिकाणी त्यांना हात लावण्याची हिंमत यांची नाही आहे. कोण लावणार त्यांना हात? कोण लावणार? त्यांनी रोज असंच बळबळ करत राहायचं, एकमेकांना हे करायचं. काहीतरी तारतम्य बाळगलं पाहिजे. कुठला व्यक्ती त्यांचं आयुष्य उभं आयुष्य राजकारणामध्ये गेलं, सर्व समाजांमध्ये, सर्व धर्मांमध्ये, सर्व राजकारण्यांमध्ये त्यांच्याविषयी एक आदराची आणि सन्मानाची भावना आहे. अशा स्थितीत राजकारण बाजूला ठेवून त्यांचा सन्मान केला जातो. अशा वेळेस असं वक्तव्य करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. खरं म्हणजे त्यांच्यावरही अशा स्वरूपाची प्रक्षोभ भाषण करणं, जाणीवपूर्वक हेतुपूर्वक बदनामी करणं, याच्यासाठी गुन्हा दाखल करावा.